माझं नाव रघुनाथ केशव मराठे, तारखेडा खुर्द. माझ्या शेतात धरणाचं पाणी घुसतं आहे, पादरतोला नंबर 2. तर 1998 पासून आमच्या शेतात पाणी घुसतं आहे, तरी शासन आमची दखलच घेत नाही. आम्ही वारंवार पूर्तता केलेली, कलेक्टर ऑफिसला बी जाऊन आलो, बडगावला बी जाऊन आलो, तहसीलदार साहेबांना बी आम्ही अर्ज दिला, निवेदन दिलेलं आहे. पहिलेपासून निवेदन देतो आहे, माझ्याकडे सर्व कागदपत्रक आहे. आज बी माझ्या शेतात पाणी घुसतं आहे. 1998 पासून घुसत आजपर्यंत मी सर्व कागदपत्र पूर्तता केली, पण एक पण अधिकारी आमच्याकडे येत नाही आहे. आणि तलाठी मॅडमला बी घेऊन गेलो आम्ही, मागच्या वर्षी बी घेऊन गेलो, पहिले बी घेऊन गेलो, पण ते पंचनामा केला बुवा असं दाखवताना पंचनामा आमच्याकडे देत नाही. आणि आमच्या शेतात वारंवार पाणी घुसतं आहे. आज बी मी परवा म्हणजे शुक्रवारी छाती ते इतक्या पाण्यात शेतात गेलो, तेव्हा व्हिडिओ बनवलेला आहे मी. माझ्या शेतात पाणी कसं घुसतं आहे बा, शासनाला माझी दखलच घेत नाही आहे. आणि पेपरमध्ये आऊट करूनसुद्धा माझी दखल घेत नाही आहे. आत्तासुद्धा साहेबांकडं मी स्टेटमेंट दिलेली आहे 11 तारखेला की माझ्या शेतात पाणी घुसतं आहे बा, पण तरी अजून काहीच हे झालेलं नाही, म्हणजे मार्गदर्शन निघालेलं नाही. आणि आम्हाला संरक्षण भिंत पाहिजे, कारण धरणाचं जे पाणी येतं आहे ते डायरेक्ट आमच्या शेतात घुसून जात आहे आल्यावर. आणि रघुनाथ केशव मराठे 310-3 गट नंबर. काही नुकसान भरपाई मिळाली? नुकसान भरपाई तर नाही हो, आम्ही जे स्व खर्चाने माती करून टाकलेली आहे ती सुद्धा वाहून गेलेली आहे. आणि तो शेजारचा जे शेत आहे ते धरणात गेलेलं आहे, पण तो सुद्धा करू देत नाही. तो आम्हाला आमच्या संग भांडणाला तयार होऊन जातो लगटच. म्हणजे आम्ही करायचं काय मग? आमच्याकडे तेवढी शेती आहे, म्हातारे आई वडील आहे, मी आहे, आम्ही कुठं काय हे करायचं? आतासुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तरी कोणी आमच्याकडे दखल घेत नाही आहे. 1998 पासून वारंवार आम्ही 98मध्ये 2002मध्ये 2005मध्ये 2009मध्ये 2012मध्ये आणि आता मागच्या वर्षीसुद्धा पंचनामा केला, पण त्याची काहीच दखल घेतलेली नाही आमची. संबंधित तहसीलदार साहेबांना तहसीलदार साहेबांना बी दिलेलं आहे निवेदन. आता 11 तारखेला हा करतो म्हणे, तुम्ही आवजावकमध्ये द्या म्हणे, माझ्याकडे येईल म्हणजे ती फाईल, मग मी करतो म्हणे, पण काहीच नाही. आजसुद्धा मी त्या साहेबांना भेटायला आलेलो आहे. भेटले का साहेब? नाही भेटले साहेब. 4 वाजता सांगताय म्हणे, 3:45 वाजता या बा असं. कोण सांगितलं असं? शिपाईने सांगितलं की 4:45 वाजता तहसीलदार साहेबांना भेटायला या बा असं. साहेब नव्हते का ऑफिसला? साहेब होते, पण त्यांचं काही काम होतं तर त्यांनी बोलवलेलं आहे मला. आता मी आलेलो आहे आजसुद्धा. आम्ही वेळोवेळ चक्र मारतोय, फिरून जातो, काहीच नाही आमच्या शेतकऱ्याकडे. कोणी परिस्थितीत पाहत नाही आहे आमची. अधिकाऱ्यांना वेळ नाही तुम्हाला? अधिकाऱ्यांना वेळ नाही आहे. तलाठी मॅडम येत नाही, कलेक्टर ऑफिसपर्यंत सुद्धा जाऊन आलेलं. माझ्याकडे सर्व कागदपत्रक आहे, ग्रामपंचायत ठराव आहे, पंचनामा आहे, 2012चा का 12चा पंचनामा आहे माझ्याकडं. सर्व कागदपत्रक आहे माझ्याकडे, पण आमच्याकडे कोणीच दखल घेत नाही. शासनाला माझी हीच विनंती आहे की आम्हाला संरक्षण भिंत पाहिजे. आणि जो 1998 पासून जो खर्च झालेला आहे आमचा, नुकसान झालेलं आहे. विहिरीतसुद्धा गाळ आसपाससुद्धा तगायत विहिरीत गाळ गेलेला आहे, विहीर अशी पाण्याने बंब भरलेली आहे. विहिरीतसुद्धा पाणी चालत, आम्ही ठिबकचे कपाशी लावतो तीसुद्धा वाहून गेलेली आहे. माझ्याकडे फोटो पण आहेत, आजसुद्धा व्हिडिओ आहेत माझ्याकडे. शासनाला माझी हीच विनंती आहे की आमच्या गरीब शेतकऱ्याकडे पाहायला पाहिजे आणि आम्हाला संरक्षण भिंत झालेला नुकसानीची भरपाई मिळायला पाहिजे बाबा.